तर सोयलो मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये IPLचे काही थोडाफार अपडेट, कारण की IPL जवळ येत आहे, त्यासाठी आपल्यापाशी काही अपडेट आले आहे जी तुम्हाला यार खूप आनंद करून टाकणार. म्हणजे यार पहिली अपडेट जी आपल्यापाशी आहे ते आहे लखनौ कॅम्पकडून. तर लखनौ कॅम्पकडून यार एक प्लेअर जे आहे तो आपल्याला रूल आउट होताना पाहायला भेटेल IPL 2025मध्ये. तर तो कोणता प्लेअर आहे तुम्ही सांगू शकता? नाही माहिती मी समजा सांगतो यार, सिंपल गोष्ट आहे. हा भाई गतिमान यादव म्हणजे मयंक यादव आहे. तो IPL 2025मध्ये यार डाऊटफुल आहे. म्हणजे सर्व गोष्ट आहे ना, ह्या प्लेअर जास्त खेळण्यापेक्षा इंजर्ड जास्त होते यार, कारण की IPLचे 5-6 मॅच केले, इम्प्रेस केले आणि गेलो. त्या इंडियन टीमचे 2 सामने केले आणि विजय मोकळा. तर असा काहीतरी सीन आहे याचा आपला मयंकचा. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे भाई यार संजू सॅमसन. तर सॅमसनचे काय डाऊटफुल आहे, कारण की संजू सॅमसनला बहुतेक अँकलला चोट लागली होती, तर ते रूल आउट होते आणि बाहेर पण खेळत नाही रणजीच्या मॅचेस. तर संजू सॅमसन हा त्यांना जवळपास 5 का 6 वीकचा आराम द्यायला पाहिजे. जवळपास मला 1.5 महिना तर क्रिकेटपर्यंत खेळणार नाही. बट असा आहे संभवत की IPL लागेपर्यंत, म्हणजे IPL सुरू होईपर्यंत पूर्ण फिट होऊन जाईल संजू सॅमसन आणि आपल्याला IPLमध्ये खेळताना भेटेल. हे तर डाऊट क्लिअर झालं. त्यानंतर तिसरी जी अपडेट आहे ती म्हणजे भाई AB डिव्हिलियर्स. हा भाई तुम्हाला माहिती आहे AB डिव्हिलियर्स यार कमबॅक करणार आहे, पण तो IPLमध्ये न करता ना काउंटी क्रिकेट ना कोणतीच लीगमध्ये ते करणार आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप 2. हा म्हणजे जे लेजंडचे मॅच होते जे जानेवारी आपल्या जून-जुलै मॅचमध्ये होणार, त्यामध्ये त्याने खेळणार आपल्याला पाहायला भेटू शकते. त्यांनी असं म्हटलं, कारण की यार AB डिव्हिलियर्स जवळपास 3 वर्ष त्यांच्यापाशी जे रॅटिना झालं तर ॲल्बिशो रेटिना यार आपण डोळ्याला ते थोडं ब्लरसारखं दिसते, तसं काहीतरी सीन होतं त्याचा. त्यानंतर ते बरं झाले आणि म्हटलं की यार आपण फील्डमध्ये पूर्ण उतरणार. तर यार जो जलवा आहे ना यार AB डिव्हिलियर्सचा, तो आपल्याला पुढे पाहायला भेटणार आहे. आणि यार ते जेव्हा येईल आय थिंक तुम्हाला वाटतं 2-3 महिने बाकी आहे, बट काही विषय नाही त्यामध्ये. त्यानंतर जे चौथी अपडेट आहे ते म्हणजे RCBची कॅप्टनची. तर सवाल लय होता, कारण की यार बोथच्या टीमाने आपले यार कॅप्टन अनाउन्समेंट केला. जॅमशेदजी अय्यरचे पंजाब किंग्स सांगितलं आहे आणि दिल्ली कॅपिटल्स संबंध अक्षर पटेल आहे. तर असे काहीतरी अपडेट जे आहे ते अनाऊन्स केलं आहे. तर RCB केव्हा करेल, कारण की 1 महिना बाकी आहे, 1-1.5 महिना बाकी राहिला आहे IPLले. आणि त्याच IPLचा म्हणजे IPLची टीम आहे फेवरेट टी RCBच आहे ना. RCBचा कॅप्टन कोण बनणार? तर संभवतात माझ्यापाशी 3 आले की हे कॅप्टन बनू शकते. त्यामध्ये पहिला जो कॅप्टन आहे तो संभाव्य 90% चान्सेस आहे तो आहे विराट कोहलीचा. आणि त्यानंतर 80% आपला रजत पाटीदारचा. आणि त्यानंतर आपल्यापाशी 10% कुणाल पांड्या. मला वाटतं पांडे भुवनेश्वरमध्ये एक पट जास्त होतं पाटीदार आणि विराट कोहली होतं. विराट कोहली होत असेल जर त्यांनी कॅप्टन्सी हो म्हटलं तर मग आपल्या मजाच आहे पाहिजे. त्याने जर म्हटलं की मला कॅप्टन्सी करायची नाही आहे, तर मग थोडं पाटीदारला बनू शकते. असा काहीतरी सीन आहे. शेड्यूलच्या गोष्ट घेऊन शेड्यूल केव्हा आहे आय थिंक मला वाटतं बहुतेक ह्या वीकमध्ये ह्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. व्हिडिओ लावायचा कोणता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.